हालेलुया हालेलुया. यशाया 57:15. यशाया 57:15. कारण तुमचं परम थोर आहे, जो अक्षयस्थितीत वास करतो, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे. तो असे म्हणतो की उंच व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त ताकयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाई बसतो. जेणेकरून नम्र जनाच्या आत्म्याचे मी सजीवन करीतो, भक्तांनी जनाची हृदय उत्तेजित करीतो. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणतो, मी उंच परम थोर आहे, मी अक्षय ठिकाणी वास करतो, वस्ती करतो. मी थोर आणि थोर असून पराक्रमी परमेश्वर असून सुद्धा मी नम्र जनांच्या हृदयामध्ये राहतो. त्यांच्या नम्र जनांच्या जीवनाचे मी एक नवीन जीवन बनवतो, संजीवन करतो. आता परमेश्वर पिता या ठिकाणी काय म्हणतो पहा. मी थोर आहे, पराक्रमी आहे, परम थोर परमेश्वर आहे, अक्षय स्थितीत वास करणारा परमेश्वर आहे मी. तरी सुद्धा नम्र लोकांच्या हृदयात मी राहतो, नम्र लोकांच्या जीवनाचे मी संजीवन करीतो. जेणेकरून नम्र व्यक्तीच्या ठाई मी वस्ती करतो, म्हणून देव पिता म्हणतो. हालेलुया हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर पिता काय म्हणत आहे पहा. देव पिता म्हणतो की नम्र जनांच्या ठाई, नम्र व्यक्तीच्या हृदयात मी वास करत आहे. इथे नम्र व्यक्ती देवासाठी का खास इतकी आहे की देव पिता इतका थोर असून, श्रेष्ठ असून सुद्धा अक्षय स्थितीत वास करणारा परमेश्वर नम्र व्यक्तीच्या हृदयात वास करतो, नम्र व्यक्तीच्या हृदयात तो राहतो. कारण नम्र व्यक्ती परमेश्वर पिताला आवडते. जी व्यक्ती नम्र आहे, लीन आहे, सौम्य आहे, अशी व्यक्ती देवासाठी एक खास व्यक्ती असते. म्हणून देव पिता म्हणतो, नम्र व्यक्तीच्या हृदयात मी राहतो, नम्र व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मी वस्ती करतो. जी व्यक्ती स्वतःला नम्र करते, लीन करते, अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये परमेश्वर पिता राहणार. अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये परमेश्वर पिता राहणार. काय आपण स्वतःला नम्र आणि स्वतःला लीन केलेलं आहे का? जर खरोखर आपण स्वतःला नम्र आणि लीन केलेलं असणार, तर प्रभूची वस्ती आपल्या हृदयात आणि आपल्या अंतःकरणामध्ये होणार. एक नवीन जीवन प्रभू आपल्याला बहाल करणार, जर आपण नम्र आणि लीन बनणार तर. माणसामध्ये नेहमी कठोरपणा, गर्विष्ठपणा, घमेंडपणा कार्य करत असतो. आणि या गर्विष्ठपणामुळे तो परमेश्वरापासून दूर होतो. देवाबरोबरच त्याचं नातं तुटलं जाते अहंकारामुळे, गर्वामुळे. परंतु जो मनुष्य जितका नम्र होतो तितका तो देवाच्या जवळ येतो, देवाबरोबर आपलं नातं जोडतो. मनुष्य जितका नम्र बनतो त्या मनुष्याच्या जवळ परमेश्वर येतो. परमेश्वर पिता त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये वस्ती करतो. मग आता आपल्याला बायबल काय शिकवते की नम्र बनणे, लीन बनणे, सौम्य असणे, दीन असणे. जर आपण स्वतःला नम्र आणि लीन करणार तर प्रभू आपल्यामध्ये वस्ती तयार करणार. प्रभू आपल्या जीवनामध्ये राहणार, आपल्या अंतःकरणात आणि आपल्या हृदयात राहणार. पहा बायबलमध्ये काय शिकवले. जे नम्र आहे, जे लीन आहे, त्यांना काय काय मिळणार. परमेश्वर त्यांना अनुग्रह कसं देणार. जे स्वतःला नम्र करतात. मत्ती 23:12 आणि लूक 14:11. जो स्वतःला नम्र करीतो तो उंचविला जाईल. जो स्वतःला नम्र करतो, लीन करतो, तो उंचविला जाईल. त्याला प्रभू श्रेष्ठ बनवेल, उंच करील, थोर करील. जो स्वतःला नम्र करणार, लीन करणार, नमवणार. बायबल सांगते तू उंच केला जाणार, तो थोर बनणार, स्वतःला नम्र करणारा मनुष्य. नीतिसूत्र 11:2. नम्र व्यक्तीच्या ठाई ज्ञान असणार. जे लोक स्वतःला नम्र करतात, नम्र राहणार, प्रभू त्याला जास्तीत जास्त ज्ञान देणार. ती व्यक्ती ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्ती बनणार. नम्र व्यक्ती आपण सहन करणार, शांत राहणार, नम्र राहणार, तर प्रभू आपल्याला ज्ञान जास्त देणार. आपल्यामध्ये ज्ञान जास्त वाढणार, बुद्धी जास्त वाढणार नम्रपणामुळे. पुढे वचन
सन्मान देणार. ज्याचे चित्त नम्र असते तो सन्मान प्राप्त करतो. जी व्यक्ती नम्र बनणार, लीन बनणार, प्रभू त्या व्यक्तीला सन्मान देणार, प्रभू त्या व्यक्तीला गौरव देणार. ती व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती बनली जाणार, सन्मान प्राप्त करणार. समाजात, लोकात, गावात, कुटुंबात, देशात, सर्व ठिकाणी ही व्यक्ती सन्मान मिळवणार जी व्यक्ती नम्र असणार. पुढे बायबल सांगते नीतिसूत्र 18 12 आणि 15-33 आधी नम्रता मग मान्यता. जो मनुष्य स्वतःला नम्र करणार तो मान आणि सन्मान मिळवणार, मान्यता प्राप्त करणार. बायबल सांगते तुला मान पाहिजे, गौरव पाहिजे, सन्मान पाहिजे तर आधी नम्र बन. आधी नम्रता मग मान्यता. जेव्हा स्वतःला नम्र करणार, लीन करणार, आपल्याला गौरव, सन्मान आणि अधिकार मात्र मिळणार. प्रभू आपल्याला श्रेष्ठ बनवणार. पुढे वचन सांगते मध्ये 5:3 आणि 5 जे आत्म्याने दीन व सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन पावतील. बायबल सांगते जे सौम्य, लीन आहे, नम्र आहे त्यांना मात्र प्रभू वतन देणार. प्रभू त्यांना हिस्सा देणार, वाटा देणार. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्येक गोष्टी तर देणार पण ते धन्य पण बनले जाणार. जे नम्र आहे, जे सौम्य आहे, जे लीन आहे ते धन्य पण पदवी प्राप्त करणार आणि पुढे मात्र ती पृथ्वीचे वतन पण पावणार. परमेश्वर पिता सर्व गोष्टी त्यांना देणार जर ते नम्र आणि लीन बनणार तर. पुढे वचन सांगते याकोबाचे पत्र 4:6 देव लीनांवर कृपा करतो. जे लीन आहे, नम्र आहे त्यांना परमेश्वरापासून कृपा मिळणार. पेत्राचे पहिले पत्र 5:5 देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांवर कृपा करीतो. जे लीन आहे, जे नम्र आहे त्यांना परमेश्वराची कृपा मिळणार, त्यांना परमेश्वराचा अनुग्रह मिळणार. जे लीन बनणार, जे नम्र बनणार देव त्यांना कृपा देणार, सामर्थ्य देणार. याकोबाचे पत्र 4:10 म्हणून प्रभू समोर तुम्ही नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उंच करील. बायबल सांगते म्हणून तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा, लीन करा म्हणजे प्रभू तुम्हाला थोर बनवेल. पेत्राचे पहिले पत्र 5:6 देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील. बायबल या ठिकाणी शिकवते तुम्ही स्वतःला नम्र आणि लीन करा म्हणजे देव पिता तुम्हाला उंच करील, देव पिता तुम्हाला श्रेष्ठ बनवेल. पुढे वचन सांगते स्तोत्रसंहिता 25:9 तो नम्र जना न्यायपथाला लावितो. न्यायपथाला म्हणजे परमेश्वर नम्र व्यक्तीला न्यायाच्या मार्गात पुढे चालवितो. ती व्यक्ती, नम्र व्यक्ती न्यायाच्या मार्गात चालत राहणार, ती चुकीच्या ठिकाणी भटकणार नाही तर ती न्यायपथाला म्हणजे न्याय मार्गात पुढे पुढे चालत राहणार. जी व्यक्ती नम्र आहे प्रभू त्या व्यक्तीला न्यायाच्या मार्गात चालवणार, सत्याच्या मार्गात चालवणार. म्हणजे जर आपण स्वतःला नम्र केलं, लीन केलं तर आपले फायदेच फायदे, उन्नतीच उन्नती, प्रगतीच प्रगती आहे जर स्वतःला नम्र केलं तर. नम्र बनणार देवाची कृपा मिळणार, नम्र बनणार तर आपण धन्य बनणार, नम्र बनणार पृथ्वीचे वतन पावणार, नम्र बनणार देव आपल्याला उंच श्रेष्ठ करणार, परमथोर बनवणार. नम्र बनणार देव आपल्यामध्ये वस्ती करणार, नम्र बनणार तर परमेश्वर आपल्याला ज्ञान आणि बुद्धी देणार, समजस व्यक्ती आपल्याला बनवणार. आपण नम्र आणि लीन बनणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देणार. नम्र बनल्याने आपले फायदे आहेत. जितकं आपण स्वतःला नम्र आणि लीन बनवणार तितके आपले फायदेच फायदे होणार. म्हणून बायबल सांगते की पेत्राचे पहिले पत्र 3:8 वचन सांगते शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, समसुख दुःखी, बंधुप्रेम करणारे, कळवळू व नम्र मनाचे व्हा. बायबल सांगते तुम्ही कसे बना, तुम्ही एकमेकावर प्रेम करणारे, कळवळू, दयालू, सम मात्र एकमेकाबरोबर दुःख सुख वाटणारे आणि नम्र मनाचे बना. चिडणारे, भांडण करणारे, वाईट रीतीने वागणारे बनू नका. प्रेमाळू व्यक्ती बना आणि नम्र मनाची व्यक्ती बना. लीन व्यक्ती बना तुम्ही, लीन मनाचे, नम्र मनाचे व्यक्ती तुम्ही बना. जर आपण स्वतःला लीन आणि नम्र करत आहोत तर परमेश्वर आपल्या जोडीला राहणार. कारण प्रभू येशू स्वतः लीन आणि नम्र आहे. मत्ती 11:29
29. प्रभू येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. प्रभू म्हणतो, मी मनाचा सौम्य व लीन आहे. आपला प्रभू येशू लीन नम्र परमेश्वर आहे. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यापासून शिका. प्रभूपासून आपण शिकणार तितके अधिक आपण नम्र आणि लीन बनले जाणार. प्रभूपासून शिकण्याची आपल्याला गरज आहे. प्रभूपासून ज्ञान, बुद्धी, समज घेण्याची आपल्याला गरज आहे. मनोवाचे संते, तुम्ही स्वतःला नम्र करा आणि प्रभू म्हणतो, माझ्यापासून तुम्ही शिका. प्रभूने स्वतःला कसं नम्र केलं पहा. फिलिप्पीकडे पत्र 2 अध्याय 8 ते 11 वचन. बायबल सांगते की मात्र पहा, देवाच्या प्रतिरूपाचा असून सुद्धा, देवाच्या बरोबरीचा असून सुद्धा दासाचे स्वरूप प्रभूने धारण केले. जेणेकरून स्वतःला प्रभूने लीन केले, नम्र केले. प्रभूने स्वतःला नम्र केले आणि म्हणूनच बायबल सांगते प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाईल. प्रत्येक जीभ हे कबूल करील की प्रभू येशू प्रभू आहे म्हणून. देव पित्याने प्रभूला अति उंच केलेलं आहे. का? कारण प्रभूने स्वतःला लीन केलं. प्रभूने स्वतःला नम्र केलं. देव असून, परमेश्वर असून, मनुष्य बनून प्रभू या जगात आले. दासाचं स्वरूप धारण करून स्वतःला वधस्तंभावर किल्ले. म्हणून आज प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाते. प्रत्येक जीभ हे कबूल करत आहे की प्रभू येशूच प्रभू आहे म्हणून. सर्वात श्रेष्ठ प्रभू बनले कारण प्रभूने स्वतःला नम्र आणि लीन केले. आपण सुद्धा जर स्वतःला नम्र करणार, लीन करणार, तर प्रभू आपल्याला थोर बनवणार. प्रभू आपल्याला श्रेष्ठ बनवणार. प्रभू आपल्याला मान, सन्मान आणि इज्जत मात्र देणार. लोक बोलतात, त्रास देतात, अपमान करतात, काही ना काही कमी आपल्यामध्ये शोधतात. असू द्या, शांत राहा, नम्र राहा, लीन राहा. परमेश्वर आपला गौरव करेल. परमेश्वर आपला सन्मान करेल. परमेश्वर आपल्याला श्रेष्ठ बनवेल. परमेश्वर अति उंच आपल्याला करेल जर आपण स्वतःला नम्र आणि स्वतःला लीन केलं तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, आपली बंधने तोडणार. म्हणून स्वतःला आपण नम्र आणि लीन बनवलं पाहिजे. गणना 12 अध्यायामध्ये आपण पाहतो. या 12 अध्यायामध्ये 3 वचन. बायबल सांगते मोशे तर नम्र होता संपूर्ण भूतलावर. सर्व पुरुषापेक्षा संपूर्ण सृष्टीमध्ये एक व्यक्ती नम्र होता, तो म्हणजे मोशे. संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भूतलावर, संपूर्ण पुरुषामध्ये, माणसामध्ये मोशे मात्र नम्र होता. इतका तो लीन आणि नम्र होता की मोशेच्या विरुद्ध अहरोन आणि मिर्याम कुरकुर करत आहे. तेव्हा देवाला राग आला आणि देव पित्याने ताबडतोब अचानक त्याला दर्शन मंडपात बोलवले. देव पित्याने म्हटलं, माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? ताबडतोब मिर्याम कोडी बनली गेली. कोड फुटले तिच्या अंगावर. अहरोनने पश्चाताप केला. मोशेला म्हणू लागला, माझा प्रभू, हा दोष आमच्या माती मांडू नकोस. अहरोनने ताबडतोब पश्चाताप केला. अहरोनला क्षमा झाली, पण मिर्याम कोडी बनले. तिला छावणी बाहेर 7 दिवस कोंडून ठेवण्यात आलं. देवाने म्हटलं, माझा सेवक मोशे माझ्या घराण्यातला विश्वासू मनुष्य, मी त्याच्याशी समोरासमोर तोंडोतोंड बोलतो. त्या माझ्या सेवका विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? मोशे नम्र आणि लीन व्यक्ती होता, म्हणून देव पित्याने मोशेची बाजू घेतली आणि अहरोन आणि मिर्यामवर देव पिता रागावला आणि मिर्याम तर कोडी बनली गेली. मिर्याम मोशेची बहीण होती तरी देवाने तिची पर्वा केली नाही, कारण तिने मोशेची विरुद्ध कुरकुर केली होती. म्हणून मात्र एका संदेष्टाची बहीण असून सुद्धा ती कोडी बनली गेली, कारण तिने मोशे विरुद्ध कुरकुर केली होती म्हणून. हालेलुया. मोशे नम्र होता, लीन होता, म्हणून देव पिता मोशेची बाजू घेते. संपूर्ण भूतलावर, पृथ्वीवर तो नम्र होता, म्हणून देव पिता मोशे बरोबर कसा बोलायचा? निर्गम 33:11. एखाद्या मित्राशी बोलावं तसं देव पिता मोशे बरोबर बोलायचा. मित्राप्रमाणे बोलायचा, मित्राप्रमाणे नातं ठेवायचा
बोलायचा देव पिता मोशे बरोबर। आणि कैथोलिक हिंदी बाइबल मध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे कोई अपने भाई के साथ बातचीत करता है वैसे ही तरह परमेश्वर मूसा के साथ बातचीत करता था। एखाद्या भावाप्रमाणे परमेश्वर पिता मोशे बरोबर बोलायचा, मित्राप्रमाणे आणि भावाप्रमाणे। अनुवाद 34 अध्याय 10 ते 12 वचना। म्हणून देवाच्या पूर्ण परिचयाचा, देवाच्या पूर्ण ओळखी संबंधीचा मोशे होता। मोशे सारखा संदेष्टा ना अगोदर झाला ना नंतर कोणी होणार, असा संदेष्टा बनला गेला मोशे संदेष्टा। पूर्ण देवाच्या परिचयाचा, देवाच्या ओळखी संबंधीचा। देवाने प्रत्यक्ष आपलं दर्शन कोणालाच दिलं नाही, पण देव पित्याने मोशेला पाठमोरा म्हणजे मागून दर्शन दिलं, जे देवाने कोणत्या संदेष्टाला दिलं नाही। मोशे तर देव पित्याबरोबर 40 दिवस 40 रात्र देवाबरोबर राहून देवाबरोबर बोलायचा। म्हणून मोशे सारखा संदेष्टा कोणीच झाला नाही। तो नम्र होता, लीन होता, म्हणून तो देवाच्या इतक्या जवळ होता। मोशे मेल्यावर देव पित्याने स्वतः मोशेला पुरले। अनुवाद 34 अध्याय 5 ते 7। देव पित्याने स्वतः मोशेला पुरले मोआब या ठिकाणी। परंतु मात्र मोशेची कबर कुठे आहे माणसाला तर सोडू द्या, सैतानाला पण माहिती नाही। माणसाला तर नाही, पण सैतानाला पण मोशेची कबर माहिती नाही। यहूदाचे पत्र 1 अध्याय 9 वचना 9 ते 11। सैतानाने पण कुरकुर केली मोशेच्या शरीरा संबंधाने, कबरे संबंधाने, कारण सैतानाला पण माहिती नाही। देव पित्याने स्वतः मोशेला पुरले। मोशेचं पुनरुत्थान झालेले आहे। म्हणूनच मत्ते 17 अध्याय जेव्हा मात्र प्रभूचं रूपांतर झालं, त्या ठिकाणी प्रभू बरोबर संभाषण करण्यासाठी एलिया आणि मोशे आले होते। एलिया तर 2 राजे 2 अध्याय 1 ते 12। एलिया तर शरीरासह स्वर्गात गेला। आता मोशे आणि एलिया दोघे आले होते, म्हणजे मोशेचं पुनरुत्थान झालं होतं, म्हणून मोशे आणि एलिया दोघे पण आले होते प्रभू बरोबर संभाषण भाषण करायला। प्रभूने मोशेला उठवले, म्हणून मोशे स्वर्गाच्या राज्यात गेला। कारण मोशे देवामध्ये नम्र लीन असल्यामुळे देव पित्याने मोशे बरोबर इतकं जवळचं नातं स्थापित केलं होतं, म्हणून आज मोशे स्वर्गाच्या राज्यात देवाबरोबर आहे। जी व्यक्ती स्वतःला नम्र करणार, लीन करणार, प्रभू त्या व्यक्तीला श्रेष्ठ बनवणार, प्रभू त्या व्यक्ती बरोबर आपलं नातं जोडणार, त्या व्यक्तीला आपला मित्र बनवणार, जी व्यक्ती स्वतःला नम्र आणि लीन करत आहे। प्रभूला नम्र व्यक्ती, लीन व्यक्ती आवडते। जितकं आपण स्वतःला नम्र करणार, लीन करणार, परमेश्वर पिता आपल्या बरोबर त्याचं नातं जोडणार। या परमेश्वर पिता बरोबर आपण एक बनले जाणार। म्हणून स्वतःला नम्र करा, स्वतःला लीन करा, परमेश्वराचे आदेश नियम पाळायला सुरुवात करा। जितके आपण स्वतःला नम्र करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार। वचन काय सांगते मत्ते 18 अध्यायामध्ये 1 ते 5 वचनापर्यंत नम्रतेविषयी धडा। प्रभूने शिष्याला एक धडा शिकवला नम्रते बाबतीत। नम्र लीन कसे असले पाहिजे या बाबतीत प्रभूने आपल्या शिष्याना एक धडा शिकवला। आणि हा धडा कसा होता पहा। प्रभूने एक लहान बालकाला आपल्या जवळ घेतलं आणि लहान बालकाला जवळ करून प्रभूने म्हटलं, जो कोणी या बालकाप्रमाणे माझा स्वीकार करेल किंवा या बालकाप्रमाणे स्वतःला नम्र करेल, लीन करेल, तो स्वर्गाच्या राज्यात अगदी श्रेष्ठ आणि मोठा म्हणून बनला जाईल। वचन सांगते, जो कोणी स्वतःला या बालकासारखं नम्र लीन बनवेल, तो स्वर्गाच्या राज्यात उंच केला जाईल, त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठं म्हणतील। बालकाप्रमाणे लहान बालक किती नम्र लीन असतात, सर्वांकडे जाणार, हसत खेळत राहणार, ती लहान बालक सर्वांना आवडतात। बायबल सांगते, तुम्ही लहान मुलासारखे नम्र आणि लीन बना, स्वतःला लहान करा, नम्र करा, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात तुम्ही श्रेष्ठ होतील, तुम्ही मोठे होतील, स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश पण होईल। म्हणजे बालकाप्रमाणे आपण स्वतःला नम्र केलं, लीन केलं तर स्वर्गात पण जातील आपण। पण नम्र आणि लीन बनवलं नाही तर आपण स्वर्गात पण जाऊ शकणार नाही। म्हणून वचन सांगते, तुम्ही स्वतःला नम्र करा, लीन करा, गर्व, अहंकार, गर्विष्ठपणा सोडून द्या। आणि आपण स्वतःला जर नम्र आणि लीन करणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार।
स्वतःला आपण नम्र आणि लीन केलं पाहिजे. प्रभू देव असून, परमेश्वर असून मानव म्हणून या जगात आले. प्रभू सर्व काही करू शकत होते, तरी प्रभूने स्वतःला नम्र आणि लीन केलं. आज आपण सुद्धा स्वतःला नम्र आणि लीन केलं पाहिजे. अहंकार, गर्व, स्वार्थ सोडून स्वतःला नम्र आणि लीन बनवलं पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पुढे वचन सांगते की लूक 18 मध्ये 9 ते 14 वचनात प्रभू येशूने त्यांना एक दाखला सांगितला की एक परुषी आणि एक जकाबदार अशी दोघेही मंदिरात आले आणि प्रार्थना करू लागले. परुषी असा प्रार्थना करत होता, हे प्रभू, मी या जकाबदार सारखा नाही, मी अधर्मी नाही, मी लुबाडणारा, मी पापी नाही, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मला जे काही मिळते त्याचा दशमास 10वा हिस्सा मी तुला देतो. परुषी कशी प्रार्थना करतो? गर्वाने, अहंकाराने. मी पापी नाही, मी अधर्मी नाही, मी या जकाबदार सारखा मिळत नाही, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, 10वा हिस्सा पण प्रभू तुला देतो. जसं की देवाला काही माहितीच नाही आणि देवाला सांगायला लागले, आठवण करून देतो देवाला. परंतु जकाबदार दूर उभा राहून आपला ऊर बुडवी छाती थापटून वर पाण्यासाठी पण धसला नाही, स्वतःला नम्र करून म्हणाला की देवा, मज पाप्यावर दया कर. बायबल सांगते प्रभू येशूने म्हटलं, मी तर तुम्हाला सांगतो की त्या परुषापेक्षा हा जकाबदार नीतिमान बनून आपल्या घरी गेला. परुषी पापीच राहिला, त्याने दुसऱ्यांचे दोष उघड करण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःच्या चुका कबूल केल्या नाही, मग तो पापीच राहिला. तो गर्वाने बोलत होता. पण या जकाबदाराने स्वतःला नम्र केलं, लीन केलं, देवा, मज पाप्यावर दया कर. आणि जकाबदार नीतिमान बनून आपल्या घरी गेला. म्हणून 14 वचनात प्रभूने म्हटलं, यास्तव जो कोणी स्वतःला उंचवील तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. जकाबदाराने स्वतःला नमवलं, लीन केलं, मग तो उंच केला गेला, तो नीतिमान ठरला गेला, पवित्र मनुष्य बनला गेला. परंतु परुषाने स्वतःला उंच केलं, मग तो नमवला गेला, तो पापीच राहिला. जर आपण स्वतःला नम्र करणार, लीन करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. आपल्या जीवनातली बंधने प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. स्वतःला आपण नम्र आणि लीन बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. जर आपण स्वतःला लीन आणि नम्र करणार तर अहंकार, गर्व, स्वार्थ सर्व सोडून द्या आणि प्रभूताई स्वतःला लीन करा, स्वतःला नम्र करा. प्रभू योग्य वेळी आपल्याला उंच करेल, प्रभू आपल्याला श्रेष्ठ करेल, प्रभू मान, सन्मान सर्व काही मात्र आपल्याला देईल. जेव्हा आपण स्वतःला नम्र करणार, स्वतःला लीन करणार, तेव्हा परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देणार, आपली उन्नती करणार, आपली प्रगती करणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवंय ते सर्व काही मात्र परमेश्वर पिता आपल्याला देणार, जो आपण नम्र आणि लीन बनणार तेव्हा. त्यानंतर बायबल काय सांगते पहा, लूक मध्ये 1 अध्याय 38 वचन पवित्र माता मरिया काय म्हणत आहे पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई. आता बघा, या पवित्र माता मरियेला देवपित्याने काय कोण म्हणून निवडलं होतं? आपल्या पुत्राची आई म्हणून. गब्रिएल देवदूताद्वारे लूक 1 अध्याय 26 वचनापासून परमेश्वर पित्याने आपल्या खास प्रमुख मुख्य देवदूताला म्हणजे गब्रिएल देवदूताला या पवित्र मरियेकडे पाठवलं, कुमारी मरियेकडे, आणि तिला म्हटलं की तुझ्या उदरी, तुझ्या पोटी देवाचा पुत्र जन्म घेईल. अगोदर तिने नाकारलं, कारण तिचं लग्न झालं नव्हतं. देवदूताने पूर्ण स्पष्टीकरण तिला दिल्यावर ती म्हणत आहे, पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. म्हणजे त्याच प्रकारे किंवा तिने समाजाची कसलीच मात्र चिंता केली नाही, विचार केला नाही. लोक काय म्हणतील, समाज मला काय म्हणतील, माझ्या इज्जतीचं, कुटुंबाच्या इज्जतीचं काहीच विचार केला नाही. डायरेक्ट तिने स्वतःला नम्र केलं, मी प्रभूची दास आहे. तिला आई म्हणून निवडलं होतं, पण तिने स्वतःला दासी केलं, नम्र बनवलं तिने स्वतःला. गर्व आला नाही तिच्यामध्ये, हा, देवाने मला त्याच्या पुत्राची आई निवडली, आता सर्वांनी माझा सन्मान करा.
सर्वांनी माझा गौरव करा नाही म्हटलं तिने स्वतःला नम्र केलं, तिने स्वतःला लीन केलं. तिने म्हटलं मी प्रभूची दासी आहे. म्हणून ती फक्त प्रभू येशूचीच नाही, सर्व लोकांची ती आई बनली गेली. जी व्यक्ती स्वतःला नम्र करते, लीड करते, प्रभू त्या व्यक्तीला उंच करतो. आपण स्वतःला नम्र करणार, लीड करणार, प्रभू आपल्याला उंच करणार, प्रभू आपल्याला श्रेष्ठ बनवणार, प्रभू आपल्याला मान, सन्मान, इज्जत सर्व काही आपल्याला देणार जर आपण स्वतःला नम्र करणार तर, स्वतःला लीड करणार तर. म्हणून गर्व, अहंकार आपल्या जीवनातून दूर करा. त्यानंतर आपण पाहतो की गलतीकरस पत्रामध्ये 5 अध्यायामध्ये 22 ते 23 वचनापर्यंत त्या ठिकाणी वचन काय असेल ते पहा. त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या फलांविषयी लिहिलेलं आहे आणि तिकडे पवित्र आत्म्याची फलं आहेत आणि या फलामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आढळतात तर या फलामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आढळतात त्या गोष्टी आहेत मात्र शांतीने राहणं, ममतेने राहणं, स्वतःला नम्र आणि लीन करणं. काय संधी वचन संधी की मात्र प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. काय सांगते बायबल? पवित्र आत्मा सुद्धा माणसाच्या जीवनात कार्य करतो सौम्य रीतीने, नम्र रीतीने. म्हणजे जेव्हा माणसामध्ये परमेश्वराचा आत्मा येतो तेव्हा तो आत्मा त्या माणसाला नम्र, लीन आणि सौम्य व्यक्ती बनवतो, एक दयाळू व्यक्ती बनवतो, सहनशील व्यक्ती बनवतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे ती व्यक्ती नम्र आणि लीन बनणार. वचन काय असतं ते पहा. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्यायामध्ये 1 वचनापासून 6 वचनापर्यंत की स्त्रियाने सुद्धा कशा प्रकारे आपली वागणूक पवित्र ठेवावी आणि त्याच्यामध्ये मुख्य वचन आहे 4 तर सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. स्त्रियामध्ये काय असावं? सौम्य व शांत आत्मा. पवित्र आत्मा नम्र, सौम्य, दयाळू आणि शांत आत्मा आहे. एक ममतालू आत्मा आहे पवित्र आत्मा. अशा आत्म्याने भरलेल्या स्त्रिया असाव्या ज्याद्वारे मात्र ते देवाचा महिमा आणि गौरव प्रगट करू शकणार. म्हणजे पवित्र आत्मा एक सौम्य आत्मा आहे. जेव्हा तो आत्मा आपल्यामध्ये येतो, नम्र, लीन आणि सौम्य आत्मा, तेव्हा तो आपल्याला नम्र बनवतो, आपल्याला लीन बनवतो, आपल्यामध्ये नम्रता धारण करतो. पवित्र आत्मा तोही नम्र आत्मा आहे, लीन आत्मा आहे. म्हणून पवित्र आत्म्याचं फल आहे, ते फल आहे नम्रतेचं, सौम्य असं फल आहे. हे फल आपल्यामध्ये सौम्यता, लीनपणा मात्र उत्पन्न करते. पुढे वचन सांगते याकोबाचे पत्र 3 अध्याय 17 वचनात. वचन काय सांगते पहा की वरून येणारे ज्ञान ही मुलं शुद्ध असते, शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्पले आणि पूर्ण, अपक्षपाती व निर्भय असे आहे. बायबल काय सांगते पहा. वरून येणारं ज्ञान म्हणजे स्वर्गातून येणारं ज्ञान जे परमेश्वराकडून येते ते ज्ञान सौम्य असते. ती दयेने, प्रेमाने, ममतालूपणाने वागणार. त्याच्यामध्ये चांगली कृत्य असतात. जे ज्ञान देवाकडून मिळते त्या ज्ञानामध्ये नम्रता असते. पण जगाच्या ज्ञानात शिकलेली लोक भरपूर शिक्षण केलेली लोक मात्र गर्व असतो. आम्हालाच माहिती. किंवा काही श्रीमंत व्यक्तीमध्ये गर्व दिसतो किंवा काही व्यक्तीकडे सर्व काही असेल तरी गर्व, मात्र पैशाचा गर्व, घराचा गर्व, कुटुंबातल्या व्यक्तीचा गर्व, मुलांचा गर्व, पतीचा गर्व, माझ्याकडे सर्व आहे, नोकरीचा गर्व, अहंकाराने वागतात. जगाच्या ज्ञानामुळे ते गर्व बाळगतात. परंतु जे ज्ञान देवाकडून येते ते ज्ञान माणसाला गर्विष्ठ नाही तर सौम्य बनवते, नम्र बनवते, लीन बनवते. देवाचं ज्ञान. म्हणून बायबल सांगते वरून येणारं ज्ञान समजूत होण्याजोगे असते, एकमेकाला समजून घेणार. ती सौम्य, लीन, नम्र असते, ममतालू असते. देवाचं ज्ञान ते सर्वांबरोबर प्रीतीने आणि प्रेमाने वागते. म्हणजे देवाच्या ज्ञानामध्ये नम्रता आहे आणि प्रेम आहे.
आणि हेच ज्ञान आपल्याला नम्र बनायला शिकवते. बायबलमध्ये अनेक लोक होते, परमेश्वराच्या ज्ञानाने भरलेले होते, भरपूर ज्ञानी बुद्धिमान, तरी त्याने स्वतःला नम्र आणि लीन केलं. गर्व आणि अहंकार बाळगला नाही त्याने, तर स्वतःला नम्र आणि लीन केलं. ते परमेश्वर ठाई नम्र आणि लीन बनले गेले. म्हणून बायबल शिकवते तुम्ही सुद्धा स्वतःला नम्र आणि लीन करा. जर आपण स्वतःला नम्र आणि लीन करणार तर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार. परमेश्वर आपल्या जीवनाची उन्नती आणि प्रगती मात्र करणार. गर्व अहंकार सर्व आपल्या जीवनातून दूर करा. स्वतःला नम्र करा, स्वतःला लीन करा, म्हणजे प्रभू आपल्याला उंच करेल, प्रभू आपल्याला श्रेष्ठ बनवेल, प्रभू आपल्याला मान सन्मान आणि इज्जत मात्र देईल जेव्हा आपण स्वतःला नम्र आणि लीन करणार. तर प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने मात्र आपण भरले जाणार. परंतु जर आपल्यामध्ये गर्व असणार, अहंकार असणार, जितके वर चढले तिथून खाली आपटणार, खाली पडणार आपण. पण नम्रता लीनपणामुळे देव आपल्याला श्रेष्ठ बनवू. त्यानंतर वचन काय सांगते पहा आमोस या पुस्तकामध्ये. आता या ठिकाणी आमोस परमेश्वराचा संदेष्टाई सेवक आहे, परंतु तो स्वतःला किती नम्र करतो पहा. आमोस 7 अध्यायामध्ये वचन सांगते की मात्र 10 वचनापासून 17 पर्यंत आमोस जेव्हा इस्रायल देशामध्ये परमेश्वराचं वचन देत होता, तेव्हा अमोस्या जो याजक होता तो आमोस संदेष्टाला मात्र विरोध करू लागला. आणि मात्र त्याने काय म्हटलं आमोसाला, म्हणजे देवाच्या संदेष्टाला, की मात्र तू त्याला म्हणत आहे की इकडे तू संदेश सांगू नको, तू संदेष्ट आहे ना, इथून निघून जा, दुसऱ्या ठिकाणी संदेश सांग आणि आपलं पोट भर. तेव्हा आमोस स्वतःला नम्र करून म्हणतो मी संदेष्टही नाही, संदेष्टाचा पुत्र नाही, तर मात्र उमराच्या झाडाची निगा राखणार आहे. मी मेंढराच्या मागे असतो, तिथून देवाने मला बोलवलं आणि म्हटलं जा आणि देवाचा संदेश सांग. आमोसाने स्वतःला नम्र आणि लीन केलं. त्याने स्वतःला नम्र बनवलं आणि म्हटलं देवाने मला सांगितले जा आणि संदेश सांग. ना मी संदेष्टा मिळत ना संदेष्टाचा पुत्र मिळत, उमराच्या झाडाची निगा राखणारा मेंढराच्या मागे होतो. देवाने मला बोलवलं आणि म्हटलं जा आणि संदेश सांग. स्वतःला इतकं नम्र केलं, स्वतःला त्याने इतकं लीन केलं आमोसाने आणि परमेश्वराच्या नावाचा प्रसार केला आणि अमस्याचं तोंड बंद केलं. आणि अमस्या जो देवाच्या कार्याला विरोध करत होता तो अमस्या शापित झाला आणि त्याचा घराणं शापित बनलं गेलं. संकट आले त्याच्या घराण्यावर, कारण त्याने देवाच्या कार्याला विरोध केला होता. म्हणून आज आपल्याला स्वतःला नम्र आणि लीन करायचंय. मी कोणीतरी आहे, मी मोठा आहे नव्हे, स्वतःला नम्र आणि लीन करा. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार. प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार जेव्हा आपण स्वतःला नम्र आणि लीन करणार. तेव्हा आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार जेव्हा आपण स्वतःला नम्र आणि लीन बनवणार. तेव्हा हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.